नमस्कार, आपण पाहतात JN न्यूज. पाहूया सविस्तर बातमी. मायक्रो फायनान्स कर्जामुळे शेतमजुराची आत्महत्या. विनाप्रमाणात सुरू असलेल्या मायक्रो फायनान्स कंपनीचे मुसके आवळू मुकेश पवार. जत प्रतिनिधी. साळ माळगेवाडी युवक शेतमजूर पापा सोबेशे वय वर्ष 35 यांनी आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेऊन आत्महत्या केली आहे. शेतीसाठी मायक्रो फायनान्स कडून मोठ्या प्रमाणात कर्ज काढले होते. ते कर्ज फेडण्यासाठी प्रत्येक वर्षी शेतीतून उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र फायनान्स कर्जाचे हप्ते भरणे शक्य होत नव्हते. मात्र अनेक वेळा जास्त व्याजदर, कर्जफेडीचा तगादा आणि उत्पन्नाच्या कमतरतेमुळे शेतमजूर अडचणीत येतात. सावकारी कर्जासारख्या कडक अटीमुळे अनेक शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत. जत तालुक्यातील विनाप्रमाणात मायक्रो फायनान्स कंपन्या सुरू आहेत. तसेच त्याच्याकडून 24% ते 36% पर्यंत व्याज आकारतात, जे सामान्य बँक कर्जापेक्षा खूप जास्त असते. कर्जाची परतफेड वेळेवर न झाल्यास एजंट कठोर वसुलीची धमकी देतात. यामुळे कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज घ्यावे लागते. परिणामी परिस्थिती अधिक बिकट होते. खाजगी फायनान्स कंपन्या त्रासाला कंटाळून युवक शेतमजुराने आत्महत्या केली असून या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. जत तालुक्यात विनाप्रमाणात मायक्रो फायनान्स कंपनी चालू असतील तर ते कर्जदारांना त्रास देत असतील. त्यांना सुतासारखे सरळ करू व मनसे स्टाईलने आंदोलन करून त्यांना हिसका दाखवू, असा इशारा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मुकेश पवार यांनी दिला आहे. साळ माळगेवाडी येथील शेतमजूर मुकेश पवार. साळ माळगेवाडी येथील शेतमजूर पप्पू भिसे यांनी ज्या फायनान्स कंपनीच्या एजंटांनी त्रास दिला आहे, ज्याच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली आहे, त्या फायनान्स कंपनीचे मॅनेजर व एजंटवर सर्वांवर गुन्हा दाखल करावे, अशी मागणी ही मनसे जिल्हा उपाध्यक्ष मुकेश पवार यांनी केली आहे. व त्या पीडित मजुराचे कर्ज माफ करून त्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी मनसे जिल्हा उपाध्यक्ष मुकेश पवार यांनी केली आहे.